रोरो सेवेमध्ये सुद्धा कोकणावर अन्याय करण्यात आलेला आहे। रोरो ट्रेनला सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये थांबाच नाहीये। कोकण रेल्वेने कोलाड ते गोवा ऑन ट्रेन सेवा सुरू केलेली आहे आणि त्यासाठी आजपासून बुकिंग सुद्धा सुरू करण्यात आलंय। मात्र या ट्रेनला सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये थांबाच नाहीये। एका कारसाठी 7,875 रुपये चार्ज केले जाणार आहेत। तिघांना कारसोबत प्रवास करता येणार आहे। रायगड जिल्ह्यामधून कोलाड ते गोव्यामधील वेरणा दरम्यान ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली असून एका ट्रेनमध्ये एकूण 40 कार ठेवल्या जाणार आहेत। मात्र 16 पेक्षा कमी बुकिंग झाल्या तर ही सेवा त्या दिवशी रद्द होऊ शकते। कोकण रेल्वेने एक विशेष सेवा सुरू केली आहे। कोकण रेल्वेची कार ऑन ट्रेन सेवा ही या कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे आणि आपण सध्या ह्या कोकणवासियांना एक आनंदाची बातमी मिळाली, कारण सिंधुदुर्गामध्ये आता मोठ्या संख्येने जे मुंबईकर चाकरमानी हे गणेश चतुर्थीच्या निमित्त गावी येणार आहेत आणि ही सेवा एकंदरीत सुरू झाली आहे। ही सेवा ही रायगड येथून कोलाड येथे ही गाडी, आपली 4 चाकी गाडी आहे ती रेल्वे च्या रोरोमध्ये आपण ठेवणार आहोत आणि ती वेरणे येथे, गोवा वेरणे येथे उतरणार आहे आणि ही जी सेवा आहे ती आजपासून सुरू करण्यात आलेली आहे। आपण आज 21 जुलै रोजी याची बुकिंग देखील सुरू करण्यात, याची बुकिंग आहे ती बेलापूरच्या ऑफिसमध्ये एकंदरीत सुरू आहे आणि त्यानंतर मग ही जी बुकिंग केल्यानंतर आपल्याला तिथे ॲडव्हान्स म्हणून त्यांना 4,000 रुपये भरावे लागणार आणि त्यानंतर ही बुकिंग सेवा कन्फर्म करण्यात येईल। त्यानंतर गाडीचे कागदपत्र देखील द्यावे लागणार आहेत आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजता ही गाडी तिथून सुटेल कोलाडवरून आणि सकाळी जी आहे ती 5 वाजता ही वेरणा येथे पोहोचेल, अशी एकंदरीत माहिती कोकण रेल्वेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि त्या दरम्यान ही जी सेवा केलेली आहे त्यामध्ये काही म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतले जे चाकरमानी आहेत, जे येणारे जे प्रवासी आहेत, त्यांना एकंदरीत ह्या मार्गावर कुठेही आपल्याला एक थांबा नाही आहे, त्यामुळे त्यांना एक अडचण मोठी म्हणावी लागेल। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।